नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओयासिस करियर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत टेटसाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे बुद्धिमत्ता। बुद्धिमत्ता या प्रमुख विषयाच्या अंतर्गत असणारा एक IMP टॉपिक आहे, ज्याला आपण बैठक व्यवस्था किंवा सिटिंग अरेंजमेंट असं म्हणतो, जो टॅटसाठी तुम्हाला सर्वात जास्त म्हणजे 5 गुणांसाठी विचारलेला आहे। या अगोदर आपण बैठक व्यवस्थेबद्दलच्या ज्या संकल्पना आहेत, प्रश्नांचे स्वरूप काय, बैठक व्यवस्थेवर कसे प्रश्न विचारतात, या संदर्भाने खूप मोठी चर्चा केलेली आहे भाग 1 मध्ये। भाग 2 मध्ये आपण फक्त 2017 मध्ये जो झालेला प्रश्नपत्रिका दुसरी आहे त्यामधील 5 प्रश्नांच्या संदर्भाने पाहून घेणार आहोत। जसं आपल्याला माहित आहे की बैठक व्यवस्थेवर आधारित जे प्रश्न आहेत यांचं स्वरूप वेगळ्या पद्धतीचं असतं। म्हणजे कधी कधी तुम्हाला एका सरळ रेषेत मांडणीवर प्रश्न विचारला जातो असा, त्याच्यानंतर तुम्हाला कधी कधी एका सरळ रेषेत पण मग दक्षिणेकडे पाहताना उत्तरेकडे पाहताना असा प्रश्न विचारला जाऊ शकतो। कधी कधी दोन्ही एकमेकाकडे पाहताना दोन्ही सरळ रेषेमध्ये किंवा एका रांगेत बसलेले व्यक्ती यावर आधारित प्रश्न असतो। याबद्दलची सविस्तर चर्चा आपण भाग 1 मध्ये केलेली आहे, त्यामुळे आपण इथे जास्त वेळ घेणार नाही। कधी कधी वर्तुळाकृती म्हणजे आता जे आपण बघतोय पेपर 1 आणि पेपर 2 मधले जे प्रश्न आहेत ते वर्तुळाकृती आणि ते पण केंद्र भागाकडे पाहताना या टाईपचे प्रश्न आहेत। परंतु याच पद्धतीने प्रत्येक वेळी परीक्षेला विचारतील असं नाही। कधी कधी वर्तुळाच्या विरुद्ध बाजूला म्हणजे वर्तुळाकृतीकडे पाठ करून बसलेले असाही प्रश्न विचारू शकतात। कधी कधी चौकोनाकृती बसलेले असू शकतात आले लक्षामध्ये, किंवा आयताकृती बसलेले असू शकतात, किंवा चौकोनाकृती आयताकृती केंद्रकाकडे पाठ करून बसलेले असू शकतात। व्हेरियस टाईपचे प्रश्न विचारतील, षटकोनाकृती विचारतील। आलं लक्षात? फक्त तुम्हाला समजलं पाहिजे की कोणती व्यक्ती कोणत्या बाजूला बसलेली आहे, डावी बाजू, उजवी बाजू, उत्तरेकडे, दक्षिणेकडे, ह्या गोष्टी जर आपल्याला कळल्या तर आपल्याला हातचे 5 मार्क पडणार आहेत। तर अधिक वेळ न घेता आपण लगेच 2017 मध्ये जी प्रश्नपत्रिका झाली होती ते प्रश्नपत्रिका क्रमांक 2 त्यामधील हे 5 प्रश्न समजून घेऊयात। प्रश्न आहे, सूचना, खालील माहितीचा अभ्यास करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या। A B C D E F G आणि H हे 8 मित्र एका वर्तुळामध्ये केंद्रासमोर बघत आहेत। AC DG HE आणि FE एकमेकांच्या बाजूला बसले आहेत। A देखील Hच्या बाजूला बसला आहे। B हा Hच्या उजवीकडून दुसरा आहे। E हा Cच्या उजवीकडून तिसरा आहे। तर खालील जोड्यामध्ये कोण एकमेकाच्या बाजूला बसलेले असू शकत नाही। आता अशा प्रकारच्या मांडणीमध्ये आपल्याला पहिले एक रफ डायग्राम काढण्याचा प्रयत्न करायचा आहे। जी गोष्ट निश्चित दिली आहे ती पहिले आकृतीत टाकून बघायची, नंतर एकदा आकृती क्रॉस व्हेरीफाय करायची। चला आपण बघूयात काय दिलंय। A देखील Hच्या बाजूला बसला आहे। B हा Hच्या उजवीकडून दुसरा आहे। एक निश्चित बाब दिसली बघा, B हा Hच्या उजवीकडून दुसरा आहे। मग समजा आपण H ला एक ठिकाण देऊन टाकू बघा, अंदाजी तिथं आपण घेऊ H कुठे आहे? H च्या उजवीकडून दुसरा कोण आहे? B। मग बघा पहिला आणि दुसरा, H ची उजवी बाजू ही डावी बाजू। E हा C च्या उजवीकडून तिसरा आहे। आता E तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि E ची बाजू दिली आपला, A देखील Hच्या बाजूला आहे। एक तर E वरती लिहायचं किंवा इथे खाली लिहायचा। परत Hच्या बाजूला कोण आहे? Hच्या बाजूला E पण आहे। मग आपण काय करूयात, इथं E देऊन बघू, E। मग E जर इथं दिला तर Hच्या बाजूला दुसरा कोण आहे? समजा E इथं दिला। आता हिची एक आपलं लोकेशन होतं ना, E हा Cच्या उजवीकडून तिसरा। मग जर आपण इथं C दिला तर हा पहिला, दुसरा आणि हा तिसरा, म्हणजे एवढी मांडणी आपली बरोबर आलेली आहे। आता Bच्या बाजूला कोण आहे? F, म्हणजे F इथं 6 जण झालेत। आता कोण राहिले? D आणि G। D आणि G राहिलेत, जागा 2 आहेत बघा। आपण इथं D देऊ शकतो, इथं G देऊ शकतो, किंवा इथं G देऊ शकतो आणि इथं D देऊ शकतो। D आणि G ला 2 कंडिशन आहे, एक तर Cच्या जवळ G असेल किंवा D असेल। आता आपण काय केलंय, आकृती ऑलरेडी काढून घेतलीत बघा, तशी तुम्हाला बनवून दाखवली। हे बघा आपण इथे परफेक्ट काढून घेतली आहे।
बरोबर. आता एकदा आपलं क्रॉस चेक करा बरं कंडिशन. ए हा एचच्या बाजूला आहे, ए हा एचच्या बाजूला आहे, पहिली कंडिशन बरोबर. बी हा एचच्या उजवीकडून दुसरा आहे, बी हा पहिला हा दुसरा बरोबर. ई हा सीच्या उजवीकडून तिसरा, ई हा सीच्या उजवीकडून तिसरा. बघा सीची उजवी बाजू ही, हा पहिला हा दुसरा हा तिसरा बरोबर. म्हणजे आपली डायग्राम बरोबर आली. सगळे एकमेकाच्या बाजूला तसेच बसले काय बघा. ए सी डी जी, हे बघा डी जी, एच ई एफ बी सगळे बरोबर आहे. आता खालील जोड्यामध्ये कोण एकमेकाच्या बाजूला बसू शकलेले असू शकत नाही. ए एच आहे एकमेकाच्या बाजूला, डी सी बघा डी इथे सी इथे, म्हणजे आपलं उत्तर होईल डी सी. ई बी बरोबर. चौथा पर्याय निर्धारित केले जाऊ शकत नाही. आता या प्रश्नामध्ये तुम्हाला एक गोष्टीची काळजी घ्यायची आहे. ती काळजी अशी आहे की ते म्हणतात बसू शकलेले असू शकत नाही. हे निश्चित विधान नाही आहे. ही काय आहे, थोडंसं तुम्हाला या विधानामध्ये त्यांनी शक्यता विचारली आहे. एक शक्यता अशी पण होऊ शकते की इथं आला जी आणि इथं आला डी. मग जर अशी मांडणी केली तर डी सी ऐवजी उत्तर काय येईल, डी आणि सी बाजूला बसलेत ना, म्हणजे उत्तर निर्धारित केले जाऊ शकत नाही. परंतु विभागानं उत्तर डी सी दिले. त्यांना अपेक्षित आकृती ही कशी होती जी आपण सुरुवातीला काढली ती याप्रमाणे की डी आणि सी एकमेकाच्या बाजूला बसले असू शकत नाही. जर असं निश्चित विधान आलं असतं की निश्चित सांगा तर मग उत्तर काय असतं, निर्धारित केले जाऊ शकत नाही. आपण काय करूयात आता नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. बघा सेम प्रश्न तोच आहे. आकृती तीच दिली आहे, माहिती तीच आहे. आता फक्त कंडिशन काय विचारली आहे, ईच्या संदर्भाने सीची स्थिती काय. ईच्या संदर्भाने सीची स्थिती उदाहरण काय दिलं होतं, ई हा सीच्या उजवीकडून तिसरा आहे बरोबर. आता काय म्हणले ते, ईच्या संदर्भाने सीची स्थिती. आता ई साठी सी कसा आहे बघा, एक तर ईच्या सी कसा आहे, डावीकडून पहिला दुसरा तिसरा, डावीकडून तिसरा बरोबर, आणि उजवीकडून पहिला दुसरा तिसरा चौथा, उजवीकडून हे पाचवा. आता आपण पर्याय बघू. बघा उजवीकडून पाचवा, पहिलाच ऑप्शन ये बरोबर, आपलं उत्तर आहे ऑप्शन ये. डावीकडून चौथी नाही, उजवीकडून चौथी नाही, उजवीकडून तिसरी नाही. लक्षात येत आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. सेम माहिती तीच आहे, आकृती तीच आहे, फक्त आता कंडिशन बघा. म्हणजे जर एकदा का आपली आकृती कन्फर्म जमली तर आपल्याला 5 मार्क पडणार म्हणजे पडणार. एच्या डावीकडून दुसरा कोण आहे, हा ए, याच्या डावीकडून दुसरा हे बघा सी आणि जी बरोबर. आपलं जी उत्तर येऊ शकतं, परंतु विभागानं उत्तर काय दिलं आहे की निर्धारित केली जाऊ शकत नाही. मग त्यांनी हे उत्तर असं का दिलं त्याचं कारण आहे बघा. तुम्हाला आता आपण ते सिद्ध करूयात. एच्या उजवीकडून दुसरा कोण आहे, म्हणजे त्यांनी आपल्याला निश्चित विधान विचारलं आहे. निश्चित, पहिलं विधान निश्चित नव्हतं, नंबर 1चा प्रश्न जो होता तो. आता जर निश्चित आपण म्हणू सर जी निश्चित कन्फर्म आहे ना, काय आलं नाही. डी आणि जीची मांडणी अशी होऊ शकते की इथं गेला जी आणि इथं आला डी. मग आता डी पण पर्याय आहे, डी पण पर्याय, जी पण पर्याय. एकदा मांडणी केली तर जी उत्तर येत आहे, एकदा मांडणी केली तर डी उत्तर येत आहे. म्हणजे डी पण उत्तर व्हालं आणि जी पण उत्तर व्हालं. आपण कन्फर्म सांगू शकतो का, नाही. म्हणून उत्तरे निर्धारित केले जाऊ शकत नाही. जेव्हा निश्चित विधान विचारलं तेव्हा निर्धारित केलं जाऊ शकत नाही. नेक्स्ट प्रश्न बघूयात आपण. सेम तेच विधान, तेच माहिती तीच, आकृती तीच. सीच्या डावीकडून तिसरा कोण आहे. बघा हा सी डावीकडून, म्हणजे ही उजवी बाजू ही डावी बाजू, पहिला दुसरा आणि हा तिसरा कोण आहे, एफ, ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. आणि लास्ट 5वा काय आहे, एच्या उजवीकडून दुसरा कोण आहे. बघा आता काय विचारलं आपल्याला त्यांनी, एच्या उजवीकडून दुसरा, पहिला हा आणि दुसरा हा ई, ई ऑप्शन बी. अशा प्रकारे आपण काय केलं, 2017ला झालेल्या टॅट परीक्षेमधील पेपर 2 बद्दल चर्चा केली. 5ही प्रश्न आपल्याला 1 मार्क निश्चित पडणार. फक्त एकदा काय, एकदा आकृती बनली म्हणजे 1 मार्क, असं करत करत आपले 5 मार्क इथं निश्चित होतात. अतिशय सोपा टॉपिक आहे. फक्त सुरुवातीच्या आकृती बनवायला तुम्हाला वेळ लागणार आहे. बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा,
तसेच आपले ओएसिस करिअर पॉईंट यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. टॅटच्या व TETच्या आणखीन माहितीसाठी महा TET एक्झाम या टेलिग्राम चॅनललाही भेट द्या. इथे आपल्याला पोल क्वेश्चन हँड रिटन नोट्स मिळतील. धन्यवाद.